डिअर फ्रेंड्स, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीचच्या या व्हिडिओत आपण आज एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्याचं डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच कसं केलं जातं ते आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. चला तर मग एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य. मग डायरेक्ट स्पीचमध्ये एक्सक्लामेटरी सेंटेन्स दिलं असेल तर त्याचे इनडायरेक्ट स्पीच कसं करतात, ॲज रूल नियमानुसार ते करावं लागणार आहे. आधी आपण काय करतो, वाक्याची ओळख करून घेतो. तर हे वाक्य कोणतं आहे, कसं ओळखाल, तर दिलेलं वाक्य हे उद्गारवाचक वाक्य आहे, एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे. कसं, तर रिपोर्टिंग स्पीचची सुरुवात हाऊने किंवा व्हॉटने झालेली असते, हे लक्षात ठेवायचं. आणि वाक्याच्या शेवटी एक्सक्लामेटरी मार्क्स असतं म्हणजे उद्गार चिन्ह दिलेलं असतं. रिपोर्टिंग स्पीचमध्ये म्हणजे अवतरण चिन्हाच्या वाक्यामध्ये वाक्याची सुरुवात व्हॉट किंवा हाऊने होऊन शेवटी उद्गाराचक चिन्ह हे पाहायचं, तेव्हा ते वाक्य एक्सक्लामेटरी सेंटेन्स असतं म्हणजे उद्गारवाचक वाक्य असतं, हे लक्षात ठेवायचं. अशी ओळख आहे. मग याचं डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच कसं करणार, ॲज रूल. चला मग, पूजा सेड, पूजा म्हणाली. एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणजे काय, आता उद्गारवाचक वाक्य म्हणजे आपल्या तोंडून अचानक सडनली वी अटर सम साऊंड्स सडनली, दॅट्स कॉल एक्सक्लामेटरी. ओके, अलास, ओ, अरे रे रे, हुरा, इन दिस वे. ओके, सो हाऊ, व्हॉट, इन दिस वे. ओके, तर हे शब्द आहेत कसले, उद्गाराचे. त्याच्यावरनं ओळख पडते वाक्याची. मग याचं इनडायरेक्ट स्पीच कसं करणार, तर रिपोर्टिंग वर्ब आणि रिपोर्टिंग स्पीच याच्यात चेंज कसा होतो. मग रिपोर्टेड वर्बमध्ये जे वाक्य दिलेलं आहे म्हणजे अवतरण चिन्ह बाहेरचे जे वाक्य आहे त्याला करता कोण आहे तो आधी लिहावा लागतो. पूजा, कोण म्हणालं, पूजा. काय म्हणाले, पूजा सेड हाऊ लकी आय एम. दिस इज द एक्सक्लॅम. हाऊ लकी आय एम. पूजा ही स्वतःविषयी म्हणते, तर मी किती भाग्यशाली आहे असं. दॅट इज द एक्सक्लेमेटरी. पूजा सेड हाऊ लकी आय एम, एक्सक्लेमेटरी मार्क्स. ओके, मग याचं इनडायरेक्ट स्पीच करता लिहायच्या. रिपोर्टेड वर्ब मध्ये काय बदल करायला लावलेला आहे, तर रिपोर्टेड वर्ब मध्ये सेडच्या जागी एक्सक्लॅम लिहावं लागतं, एक्सक्लॅम. ओके, मग या सेडचे तुम्हाला एक्सक्लॅम लिहावं लागणार आहे असं. नंतर रिपोर्टेड वर्ब आणि रिपोर्टेड स्पीच याला जोड शब्द जोडण्यासाठी जोड शब्द लागतो. जोड शब्द काय लिहावा लागणार आहे, जोड शब्द दॅट लिहावा लागणार आहे. मग तुम्ही आधी दॅट लिहायचे. आता दॅट नंतर खरा बदल आहे. मग हाऊ लकी आय एम, तर जोड शब्दानंतर जे अवतरण चिन्हातलं वाक्य आहे याला साध्या वाक्यात रूपांतर करून घ्यायचे, त्याला स्टेटमेंट बनवून घ्यायचे. ते कसं, तर वाक्याच्या शेवटून यायचं, शेवटून बदल करत यायच्या. कसा, तर कर्ता आणि सहाय्यकारी क्रियापद जे असेल ते त्याच्यात बदल करून दॅट नंतर लिहायचे, जोड शब्दानंतर लिहायचे. आलं लक्षात. मग हे करण्या अगोदर अवतरण चिन्हातल्या वाक्यातील हाऊ आणि व्हॉट जो असेल तो आधी काढायचा. आता मग शेवटून यायचं, कर्ता आणि सहाय्यकारी क्रियापदामध्ये बदल करून ते दॅट नंतर लिहायचे आहे. मग पूजा सेड हाऊ लकी आय एम, पूजा कोणाविषयी म्हणते, तिच्याविषयी म्हणते, हाऊ लकी आय एम असं. मग आय हा कोणाचा आहे, कोणा संबंधित आहे, पूजाचा आहे. मग पूजा मुलगी, मग मुलगा राहिला तर ही, मुलगी राहिली तर शी.
म्हणजे ह्या आयच्या बदल, सर्वनामातील बदल हा आयच्या ही किंवा शी करावा लागतं. मग आपल्याला पूजा म्हणालेली आहे, म्हणजे आय हा पूजाचा आहे, मग बदल काय होईल, आयच्या शी मध्ये बदल होईल. मग आयचं झालं शी. काळातील बदल, शब्दातील बदल, सर्वनामातील बदल हे तक्ते इथं तुम्हाला वापरायचे आहेत. काळात बदल होतो हे लक्षात ठेवायचं. मग एमचं काय आहे, वॉज होतं, एमचं वॉज होतं. मग शी वॉज. मग हा चेंज झाल्यानंतर व्हेरीचा वापर करायचा. व्हेरीचा वापर केव्हा करायचा आहे, या क्रियापदामध्ये हेल्पिंग वर्ब मध्ये बदल झाल्यानंतर तुम्हाला व्हेरीचा वापर करावा लागणार. व्हेरीचा वापर करणे. मग इथं व्हेरीचा वापर करायचा. आता रिपोर्टिंग स्पीच मध्ये जे ऍडजेक्टिव्ह उरलेलं असेल, जे वाक्य असेल, शब्द असेल, ते वाक्याच्या शेवटी लिहायचे इनडायरेक्ट स्पीच मध्ये. मग लकी हे शेवटी लिहायचं, शेवटी फुल स्टॉप. इन्व्हर्टेड कॉमास निघून जातील, अवतरचिन्ह निघून जातील, आणि उद्गारवाचक वाक्य कशावरनं आपण गेस केलेलं, उद्गारवाचक चिन्हावरनं, त्याला सुद्धा तुम्हाला काढावं लागणार, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्या जागी फुल स्टॉप लिहायचे. अशा पद्धतीनं डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच एक्सक्लामेटरी सेंटेन्स तुम्ही करता. काय आन्सर आलं, पूजा एक्सक्लॅम्ड दॅट शी वॉज व्हेरी लकी. शी वॉज व्हेरी लकी. अशा पद्धतीनं डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीचचं उद्गाराचे वाक्य बदलतं. सेकंड एक्झाम्पल, राम सेड व्हॉट अ बॅड बॉय ही इज. राम सेड व्हॉट अ बॅड बॉय ही इज. राम म्हणाला की तो किती बॅड बॉय आहे, किती वाईट मुलगा आहे, असं त्याच्या. मग इनडायरेक्ट स्पीच करताना काय करणार, इनडायरेक्ट आधी करता लिहायचा, राम सेड म्हणजे रिपोर्टेड वर्ब मध्ये काय चेंज करायचं आहे, वरील प्रमाणे एक्सक्लॅम करावा लागणार आहे, एक्सक्लॅम. मग रिपोर्टेड वर्ब आणि रिपोर्टिंग स्पीचला जोडण्यासाठी ॲज रूल दॅट लिहावं लागणार आहे, दॅट. आता रिपोर्टिंग स्पीच मधलं वाक्य हे साध्या वाक्यात रूपांतर करावं लागणार, लक्षात. मग काळातील बदल, सर्वनामातील बदल, शब्दातील बदल बघत राहायचं आणि त्यानुसार टेबलनुसार, नियमानुसार बदल करायचे. त्याला मग सरळ साधं वाक्य शेवटून यायचं बदल करत. मग त्या अगोदर हाऊ व्हॉट असतो तो आपण काढून टाकतो. आता शेवटून यायचे म्हणजे करता भेटतो आहे आणि हेल्पिंग वर्ब भेटतोय, ही इज. राम म्हणाला आहे, ही इज. मग आता इथं करता ही आहे, मग सर्वनामातील बदल मध्ये जर ही, शी, इट व्यक्तीचं सिंग्युलर नाव असेल तर त्याच्यात बदल होत नाही, तो करता जशाच्या तसं लिहावा लागतो. जसं ही जो आहे तो ही बदल होणार नाही, हिचाही लिहावं लागणार. इज म्हणजे काळातील बदल, इजचे काय होतं, वॉज, मग ही वॉज. मग हेल्पिंग वर्ब मध्ये बदल झाल्यानंतर व्हेरीचा वापर करावा लागतो, व्हेरी, लक्षात. आता उरलेलं रिपोर्टिंग स्पीच मधला शब्द ऍडजेक्टिव्ह असेल वगैरे तो शेवटी लिहिला जातो, जसं अ बॅड. मग राम एक्सक्लेम दॅट ही वॉज. आता व्हॉटच्या वाक्यात काय विशेष आहे, तर व्हॉटच्या वाक्यामध्ये जर ए आणि ॲन आलेलं असेल आर्टिकल, तर तो ए जो आहे तो या हेल्पिंग वर्ब नंतर लिहावा लागेल.
त्याला बघा आलाय का? हो आलेला आहे. मग व्हेरी लिहिण्या अगोदर तुम्हाला तो आर्टिकल ए लिहावा लागणार आहे. म्हणजे व्हेरी लिहायचा नाही आहे, त्याच्या अगोदर आपल्याला ए लिहून घ्यायचं आणि मग व्हेरी लिहायची. राम एक्सक्लेम दॅट ही वॉज अ व्हेरी, मग ॲडजेक्टिव्ह जो असेल तो रिपोर्टिंग स्पीचमधलं, डायरेक्ट स्पीचमधलं, रिपोर्टिंग स्पीचमधलं वाक्य, तर ॲडजेक्टिव्ह ओळखायचा. मग अ बॅड, मग अ लिहिल्यानंतर बॅड हे विशेषण आहे, तो शेवटी लिहायचा. बॅड, उद्गारवाचक चिन्ह काढून शेवटी पूर्णविराम द्यायचे. हे असं इनडायरेक्ट स्पीच केलं. आन्सर, राम एक्सक्लेम दॅट ही वॉज अ व्हेरी बॅड. ही वॉज अ व्हेरी बॅड. आता ॲडजेक्टिव्ह रिपोर्टिंग स्पीचमध्ये बघून घ्यायचे काही शब्द बाकी आहेत की नाही. तर बॅड नंतर बॉय सुद्धा आहे, मग चुकून त्याला राहू द्यायचा नाही. मग इथे आपण पूर्ण बॉय शब्द लिहिल्यानंतरच त्याला फुल स्टॉप द्यायचे. अशी चूक करू शकतात तुम्ही. मी फुल स्टॉप केलेला मुद्दामून, पण तिथं उरलेल्या रिपोर्टिंग स्पीचमध्ये शब्द आहेत का अजून ते बघावे लागतात. मग तुम्हाला सांगितलं मी ए नंतर व्हेरी लिहावे, नंतर विशेषण लिहा बॅड, पण त्याच्या पुढे अजून काय आहे का ते पण बघावं लागतं लक्षात. मग शेवटी उद्गार चिन्ह काढून फुल स्टॉप द्यायचं. जसं बॅडला आपण फुल स्टॉप आणलेला, पण इथं बॉय राहिलेला, हे लक्षात ठेवायचं. मग त्याला पहिले शब्द लिहायचा, मग पूर्णविराम द्यायचा. राम एक्सक्लेम दॅट ही वॉज अ व्हेरी बॅड बॉय. रिपोर्टिंग स्पीचमध्ये व्हॉट आणि हाऊ नंतर जो शब्द किंवा वाक्य दिलेलं असेल ते पूर्ण लिहावं लागतं आणि मग पूर्णविराम द्यायचे. ओके, एकही शब्द राहिला तर ते करेक्ट नसतं, हे लक्षात ठेवा. ओके, तर हे एक्सक्लामेटरी सेंटेन्सचे वाक्य डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच अशा पद्धतीने करता. समजलं? गॉट इट? जर समजलं असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.